शक्ति महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शक्ति शक्ति वो शक्ति है, 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 वो शक्ति है. कभी कभी वो शक्ति है, कभी कभी वो भक्ति है. ना झुकती है, ना रुकती है, ना थमती है, ना थकती है. ना झुकती है, ना रुकती है, ना थमती है, ना थकती है. शक्ति है, वो 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 शक्ती है, वो शक्ती है. जे काही लढाई केली त्याच्यामध्ये महिलांचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे या महिलांना पुन्हा एकदा महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. ते लाडके कार्यकर्ते सम्राट या राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आम्हा सर्व गोरेगावचे कुटुंब प्रमुख ज्यांच्या जागवल्या कामाने या ठिकाणी या गोरेगावाला खरोखर एक चांगलं कार्य सम्राट माजी मुख्यमंत्री गोरेगाव प्रमुख आदरणीय श्री सुभाजी देसाई साहेबांच्या ठिकाणी आपण इथे सन्मान व स्वागत करीत आहोत. या कार्यक्रमाच्या आयोजिका नगरसेविका सौ लक्ष्मीताई भाटिया. शिवाजी महाराज की जय. भवानी जोरदार बहादुर काळ तिकडे आदरणीय आपले संजय भाऊ बोलले याचे सन्मान होतो. जोरदार काळ बहादुर काळ. गो ब्राह्मण बालक कडपदाप पुरंदर सिंहासनाधीश्वर छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी सोनावणे यांच्या शुभ असे या ठिकाणी आपण माल्यार्पण करत आहोत. सन्माननीय परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस या ठिकाणी माल्यार्पण करत आहे. साहेब मा साहेब यानंतर आपल्या नगरसेवक विजय असो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो. अमर रहे, अमर रहे. बजेट असतं अर्थसंकल्प त्याच्यापेक्षाही एकट्या शहराचं मुंबई महापालिकेचं बजेट हे प्रचंड मोठं आहे. एवढ्या मोठ्या तिजोरीची चावी कोणाकडे असते तर स्थायी समितीकडे. आणि त्या स्थायी समितीवर लक्ष्मीताईंची नियुक्ती झालेली आहे. म्हणजे एक प्रकारे तिजोरीची चावी गोरेगावच्या हातात आलेली आहे असा अभिमान करतो. नुसतं म्हणून काय होणार नाही, प्रत्यक्ष दिसलं पाहिजे. त्यामुळे लक्ष्मीताई त्या तिजोरीच्या चावीचा योग्य वापर करा आणि जास्तीत जास्त निधी गोरेगावकरांच्या सुविधांसाठी आणा. महापालिकेच्या ज्या सुविधा आहेत त्या सुधारल्या पाहिजेत, वाढल्या पाहिजेत. अशा चांगल्या योजना असतील तर ह्या महिलांशी चर्चा करून तुम्ही त्यासाठी कुठेही निधी कमी पडू देऊ नका. असं तुम्ही केलं तर आम्ही तुम्हाला इथून निवडून पाठवलं आणि स्थायी समितीवर सदस्य पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी तुम्हाला नियुक्त केलं. त्याचं काहीतरी चीज झालं असं होईल म्हणून तुम्हाला शुभेच्छा आहेत. आमचा सर्वांचा तुम्हाला पाठिंबा आहे. आपण सर्वांनी मिळून स्थायी समितीच्या सहाय्यानं गोरेगावचा अधिकाधिक विकास करू. आपलं गोरेगाव सुंदर गोरेगाव, अधिक चांगलं गोरेगाव, स्वच्छ गोरेगाव करू असा मला विश्वास वाटतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिक्षक वृंद, पालक आणि माझ्या प्रिय मित्र मैत्रिणी, आज आपण एक अत्यंत मेहनती, जिद्दी आणि प्रेरणादायी खेळाडू त्याचे सत्कार येथे करत आहोत. वो शक्ति है, 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 वो शक्ति है.
कभी कभी वो शक्ति है, कभी कभी वो भक्ति है, ना झुकती है ना रुकती है, ना थमती है ना थकती है, ना झुकती है ना रुकती है, ना थमती है ना थकती है। शक्ति है, वो 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 शक्ति है। व्यासपीठावर असलेल्या उपस्थितांना, मान्यवरांना माझा मनापासून नमन की आपल्या गोरेगाव या क्षेत्रामध्ये अतिशय उत्कृष्ट कामगिरी करणारे हे सर्व मान्यवर आहेत, त्यांना माझा मानाचा मुजरा। आज शबानाताईंनी मला अचानक सांगितलं की काहीतरी 2 शब्द बोल, तर माझं नाव आहे सिद्धी सुहास नाईक आणि मी गव्हर्नमेंट स्कूलमध्ये 97 पासून मी कार्यरत आहे। माझ्या 3 वेळा बदल्या झालेल्या आहेत। आधी मी अभिनव विद्या मंदिर या शाळेमध्ये शिक्षिका होते, त्याच्यानंतर मुरबाडच्या शाळेमध्ये माझी बदली झाली आणि 2019 मध्ये माझी बदली मालाड मालवणी गांधी विद्यालय या शाळेत झाली। 2019 मध्ये जेव्हा माझी या शाळेमध्ये बदली झाली तेव्हा मी सहज एक विचार केला की आपण काहीतरी या धरती मातेचे देणेकरी आहोत आणि असा विचार करू की आपल्या पृथ्वीवरती जे प्रदूषण पसरतं त्याच्यामध्ये कुठेतरी आपण छोटासा कार्यभाग करावा, हात लावावा या विचाराने। म्हणजे छोटीशी गोष्ट सांगते की एक जंगल असतं आणि त्या जंगलाला आग लागते, भयानक मोठी आग लागते आणि एक चिमणी असते, ती चिमणी आपल्या चोचीमध्ये पाणी घेऊन ते आग विझवण्याचा प्रयत्न करते। जंगलाचा राजा सिंह आणि इतर प्राणी तिला हसतात आणि म्हणतात, काय ग तुझ्या एवढ्याशा चोचीतल्या पाण्याने ती जंगलाची आग विझणार आहे का? ही गोष्ट माझ्या मनाला इतकी लागलेली की मी विचार केला की प्रदूषण टाळण्यासाठी कुठे ना कुठे मला छोटासा प्रयत्न करायला हवा आणि असा विचार करून 2019 मध्ये मी सायकल चालवते। मी 7.5 किलोमीटर गोरेगाव स्टेशन पर्यंत, मालवणी 8 नंबर पर्यंत मी सायकलनेच प्रवास करते आणि कुठेतरी विद्यार्थ्यांना हे सांगते की बाळांनो, अगदी 2 बिल्डिंग सोडून पण जायचं असलं तरी तुम्ही बाईक शिवाय जात नाही, पण तुम्हाला हे कळत नाहीये की ती 2 मिनिटं बाईक चालवल्यानंतर त्याच्यातून जो कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर पडतो तो हवेत विरघळतो आणि त्याच्याने आपल्यामुळे कितीतरी परिसरातल्या लोकांना आजार होतो फुफ्फुसाचा आणि तो टाळावा म्हणून कुठेतरी तुम्ही बाळांनो सायकलीचा वापर करा। मला एवढंच म्हणायचं आहे की गव्हर्नमेंटला माझी एकच विनंती आहे, जेव्हा मी गुजरातला जाऊन भेट दिली तेव्हा मी तिकडे पाहिलं की तिकडचे जे रस्ते आहेत त्या रस्त्याचा एक भाग सायकलवाल्यांसाठी राखून ठेवलेला आहे। तसं या महाराष्ट्राच्या सरकारला माझी नम्र विनंती आहे की असाच एक भाग रस्त्याचा आमच्यासारख्या सायकल स्वारांना आणि प्रदूषण कमी करणाऱ्या नागरिकांसाठी राखीव ठेवावा। एवढंच बोलून मी माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। वो शक्ति है, वो शक्ति है, कभी कभी वो शक्ति है, कभी कभी वो भक्ति है, ना झुकती है ना रुकती है, ना थमती है ना थकती है, ना झुकती है ना रुकती है, ना थमती है ना थकती है। शक्ति है, वो शक्ति है, वो शक्ति है, वो शक्ति है। अमोलजी किती करण्यासाठी आगमन झालेलं आहे, जोरदार महागाट आहे। सर्वांचे लाडके भैया, ना झुकती है ना रुकती है, ना थमती है ना थकती है। वो शक्ति है, 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 वो शक्ति है कि महिलांमध्ये शुभेच्छा देतो आणि खास करून गोरेगाव विधानसभा महिला आघाडीच्या वतीने हा आगळावेगळा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल सर्व शिवसेना उद्धव साहेब ठाकरे गोरेगाव विधानसभेच्या महिला आघाडीने या ठिकाणी अभिनंदन करतो आणि खास करून या समाजामध्ये ओरिया
मोरया मोरया आपली शाखा क्रमांक 51 शीलाताई राठोड, शाखा क्रमांक 54 श्रद्धाताई पवार, शाखा क्रमांक 55 विनाताई पाटील, शाखा क्रमांक 57 आणि शोभना सकपाळ, शाखा क्रमांक 58. जरा जोरदार पहाडा टाळ्या या सर्व महिला कर्मचाऱ्यांसाठी कौतुक अभिनंदन की आजच्या या सुंदर कार्यक्रमाला Thank you.